पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपी जन्मठेप। विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस शिक्षा। पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली। जिल्हा व सत्र न्यायाधीश आर राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल गव्हाणे यास भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये जन्मठेप व 25,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। सदर घटना दाडेगाव पाथर्डी रोड नाशिक येथे घडली होती। आरोपी विठ्ठल गव्हाणे यास त्याची पत्नी सुनीता गव्हाणे व मृत नरपत सिंग कांतीलाल गावित यांच्या अनैतिक संबंध असल्याचा काही दिवसांपासून संशय होता। या संशयातून आरोपीने संतापाच्या भरात धारदार लोखंडी कोयत्याने नरपत सिंग गावितवर बेछूट हल्ला केला। या खटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। याशिवाय त्यांनी अधिक माहिती दिली आहे। नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्त्वपूर्ण निकाल आहे, कारण का 3 गोष्टींची न्यायालयाने कटाक्षात बॅलन्स केलेला आहे। एक, आरोपीला शिक्षा दिलेली आहे। दुसरी, जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। आणि तिसरं, जी विक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली। तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननीय कोर्टाने दिलेला आहे। या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठे आव्हान काय होते? मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्घृणपणे हत्या केलेली आहे। जवळपास 44 घाव मारले होते। त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्ष देण्यास तयार नव्हतं। फक्त मयताची मुलगी हिच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे हे निकाल देण्यात आलेला आहे। या खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधात न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 344 नुसार कारवाईचे आदेश दिले। या निर्णयामुळे मृत नरपत सिंग गावित यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या खटल्याचा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा संदेश देणारा ठरलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।